नाशिक शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आलेला होता आणि त्यामुळे गोदावरी नदी परिसरातील अनेक जे घरं असतील किंवा बाजारामध्ये पाणी शिरल्याची परिस्थिती होती। मी आता नाशिकच्या या भांडी बाजारामध्ये आहे। इथे अनेक दुकानं आहेत, हे सगळे दुकानं पाण्याखाली होते। काल गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि त्यानंतर गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आणि रात्रीच्या सुमारास गोदावरी नदीने धोक्याची पातळी ज्यात ओलांडलेली होती आणि त्यामुळे गोदावरी नदीच्या बाजूलाच असलेल्या या भांडी बाजारामध्ये हे पाणी शिरल्याने अनेक जे सगळे दुकानं आहेत ते पाण्याखाली होते आणि या सगळ्यामुळे या गोष्टीमुळे या व्यावसायिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेलं आहे। या दुकानामध्ये जवळपास 1 ते 2 फूट पाणी हे शिरलेलं होतं, त्यामुळे आतले भांडे जे आहेत ते खराब झालेले आहेत। संपूर्णपणे हा भांडी बाजार आहे आणि या भांडी बाजारामध्ये जर गोदावरी नदीला पूर आल्यानंतर जो पाणी आहे पहिल्यांदा भांडी बाजारात शिरतो आणि वरती त्यानंतर सराफ बाजारामध्ये जातो, पण आता भांडी बाजारापर्यंतच हे गोदावरी नदीचं जे पाणी आहे ते शिरलेलं होतं। त्यामुळे या दुकानामध्ये 2 ते 3 फूट पाणी आतमध्ये रात्रीच्या सुमारास शिरलेलं होतं अशी माहिती व्यावसायिकांनी दिलेली आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी जे आहे ते भांड्यांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे। आपण या सगळ्या संदर्भात ज्या माहिती घेऊयात, माझ्यासोबत व्यावसायिक आहेत। ताई, नेमकं काय झालं होतं रात्री आणि कुठपर्यंत पाणी होतं? रात्री 2 वाजता आमच्या दुकानात 2.5 ते 3 फूट पाणी होतं, पण प्रशासनाने थोडी आधी कल्पना दिली असती तर आम्ही जरा अजून आवरून घेतलं असतं, पण प्रशासनाने पूर्ण कल्पना दिली नव्हती। त्यांनी सकाळी एकदा सांगून गेले, नंतर पुन्हा आले नाही। असं व्हायला नको होतं, म्हणजे मग नेमकं किती वाजता राहिले असते? रात्री किती वाजता पाणी आलं आणि किती वाजता पाणी हे खाली गेलं? रात्री 2 वाजता पाणी आलं होतं दुकानात आणि मग पहाटे ते बाहेर आलं। एक्झॅक्ट टायमिंग पहाटेचा नाही सांगू शकत, पण रात्री 2 ते 2.5 वाजता दुकानात 2.5 फूट पाणी होतं। आणि किती म्हणजे वरपर्यंत पाणी गेलं होतं? किती दुकानं पाण्याखाली? हो, बरेच वरती गोपाळ काळेंच्या दुकानापर्यंत पाणी गेलं होतं। बरेच दुकानांमध्ये रात्री पाणी शिरलं। साधारणपणे किती नुकसान आहे? काही नुकसान भरपाईची वगैरे मागणी आपण केली आहे? नुकसान भरपाईची मागणी आहेच, पण सरकारकडून मिळाल्यावरती दुकानदारांपर्यंत पोहोचायला हवी अशी पण अपेक्षा आहे। कधी कधी ती पोहोचत नाही। नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे नुकसान भरपाई मिळावं अशी मागणी आहे। हा संपूर्ण भांडी बाजार आहे। या भांडी बाजारामध्ये जवळपास 2 ते 3 फूट पाणी हे शिरल्याची माहिती व्यावसायिकांनी दिलेली आहे। कालपासून गोदावरी नदी ही दुथडी भरून वाहत आहे। गोदावरी नदीला पूर आलेला आहे। हा सुद्धा गंगापूर धरणातून 14,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हे कायम आहे, पण हे आत्ता तरी तूर्त जे पाणी आहे भांडी बाजारामध्ये जे पाणी हे शिरलेलं होतं ते आता आणखीन एकदा खाली गेलेलं आहे, म्हणजे पाणी हे कमी झालेलं आहे। पण हे नुकसान जो आहे तो भांडी बाजारातील व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि त्यामुळे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी व्यावसायिकांची आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।